नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर किरण पंडित भागवत, प्रताप कॉलेज इन अहमदनगर, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. टुडेज गिव्ह अ लेक्चर ऑफ रेशो ॲनालिसिस. तर आपण रेशो ॲनालिसिसचं हे थर्ड व्हिडिओज आज पाहत आहोत, थर्ड लेक्चर. तर यामध्ये आपण जे मागील लेक्चरपासून क्लासिफिकेशन ऑफ रेशोज हे पाहत होतो, त्या अंतर्गत लिक्विडिटी रेशो, प्रॉफिटेबिलिटी रेशो, त्यानंतर टर्नओव्हर रेशो, ॲक्टिव्हिटी रेशो किंवा परफॉर्मन्स रेशो असं 3 नामांनी या रेशोला म्हटलं जातं. आणि त्यानंतर सॉल्व्हन्सी रेशो अशा क्लासिफिकेशन आपण पाहत होतो. त्यापैकी आपण मागच्या व्हिडिओ सिरीजमध्ये लिक्विडिटी रेशो आणि प्रॉफिटेबिलिटी रेशो हे पूर्णतः समजून घेतलेले आहेत. आणि आता पुढील भागात आपण टर्नओव्हर रेशो, त्यालाच ॲक्टिव्हिटी रेशो किंवा परफॉर्मन्स रेशो असं 3 नामांनी उद्देशले जातं. हा साधारणपणे एका वर्षात किती टर्नओव्हर झालेला आहे, असेट्सवरती काय प्रभाव झालेला आहे, आपल्या ॲक्टिव्हिटी परफॉर्मन्समध्ये कोणत्या पद्धतीने एका वर्षात बदल झालेले आहे, यांचं कोरिलेशन किंवा सहसंबंध या गुणोत्तरातून समजतं. त्यानंतर सॉल्व्हन्सी रेशो म्हणजेच काय, की कंपनीकडे किती मालमत्ता अशी आहे की जी सर्व डेब्ट्स दिल्यानंतर सुद्धा कंपनीकडे शिल्लक आहे, म्हणजेच कंपनी ही सॉल्व्हंट आहे. इनसॉल्व्हंट म्हणजेच दिवाळखोरी. ज्या व्यक्तीकडे असेट्सपेक्षा लायबिलिटी कमी असतात त्याला दिवाळखोरी म्हणतात. आणि सॉल्व्हन्सी म्हणजेच की ज्या व्यक्तीकडे लायबिलिटी कमी आणि असेट जास्त अशी परिस्थिती असते त्याला सॉल्व्हन्सी कंडिशन असं म्हणतात. आणि या सॉल्व्हन्सी रेशोनुसार इन्व्हेस्टर, थर्ड पार्टीज जे असतात, कंपनीशी काही ट्रेड किंवा सहसंबंध निर्माण करणारे क्रेडिटर्स, डेटर्स, नंतर तुमचे बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, बँक म्हणजे जे काही लोन प्रोव्हाइड करतात किंवा जे काही आपल्याला क्रेडिट बेसवरती देतात, तर त्या सर्वांना सॉल्व्हन्सी रेशो हा बघावा लागतो. त्यानुसारच या पद्धतीने हे व्यवहार हे होत असतात. त्यामध्ये आपण पहिल्यांदा आता लिक्विडिटी रेशो पाहिला, प्रॉफिटेबिलिटी रेशो पाहिला आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत टर्नओव्हर रेशो, ॲक्टिव्हिटी किंवा परफॉर्मन्स रेशो. टर्नओव्हर रेशो means also the treated as efficiency ratio or performance ratio or activity ratios. Turnover means the number of assets are covered, turnover into sales. त्यामध्ये पहिला रेशो आहे बघा, इन्व्हेंटरी किंवा स्टॉक टर्नओव्हर रेशो. त्याला इन्व्हेंटरी रेशो किंवा स्टॉक टर्नओव्हर रेशो असं सुद्धा म्हणतात. दिस इज ऑल्सो नाउन स्टॉक व्हेलिसिटी. इट इज द रिलेशनशिप बिटवीन कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अँड ॲव्हरेज इन्व्हेंटरी. त्यानंतर इन्व्हेंटरी रेशोमध्ये दुसरा रेशोचा प्रकार येतो, त्याला म्हणतात डेटर्स टर्नओव्हर रेशो. दिस इज ऑल्सो कॉल्ड रिसिवेबल टर्नओव्हर ऑर डेटर्स व्हेलिसिटी. म्हणजे डेटर्सशी निगडीत हा रेशो असतो. डेटर्सचं आपल्याला ॲव्हरेज डेटर्स करून नेट सेल्सशी भागाकार करावा लागतो, क्रेडिट सेल्सशी. त्यानंतर क्रेडिट्स पेएबल टर्नओव्हर रेशो किंवा क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो किंवा क्रेडिटर्स व्हेलिसिटी असं सुद्धा याला म्हणतात. दिस इज रेशो इस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन नेट क्रेडिट पर्चेसेस अँड ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटर्स. द टर्म अकाउंट पेएबल इन्क्लूड ट्रेड क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल्स. त्यानंतर वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो हा असतो. दिस रेशो फाइंड आउट द रिलेशनशिप बिटवीन सेल्स अँड वर्किंग कॅपिटल. दिस इज रेशो हायलायटिंग द इफेक्टिव्ह अनअल्टिलायझेशन ऑफ वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल कसं काढतात, तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी हे काढल्यानंतर आपल्याला वर्किंग कॅपिटल मिळतं. आणि वर्किंग कॅपिटलचं गुणोत्तर हे सेल्सशी कसं सहसंबंध आहे, रिलेशनशिप कसं आहे, या रेशोतून आपल्याला मिळतं. त्यानंतर फिक्स कॅपिटल टर्नओव्हर रेशो. यामध्ये दिस इज रेशो मेजरिंग द रिलेशनशिप बिटवीन नेट असेट अँड फिक्स असेट. आता फिक्स असेटशी नेट असेटचं काय रिलेशनशिप आहे ते या वाचून आपल्याला मिळतं. त्यानंतर करंट टर्नओव्हर रेशो. यामध्ये करंट असेटचं फिक्स नेट सेल्सवरती काय परिणाम होतो ते येते. इट्स मेजर द रिलेशनशिप बिटवीन सेल्स अँड करंट असेट. दिस इज रेशो इंडिकेट द नंबर ऑफ टाइम्स द करंट असेट्स आर कवर्ड इन टू सेल्स. त्यानंतर आपला ॲक्टिव्हिटी रेशोमध्ये कोणते फॉर्म्युले देतात ते आपण बघणार आहोत. पहिलं आहे इन्व्हेंटरी किंवा स्टॉक टर्नओव्हर रेशो. तर त्याचा फॉर्म्युला आहे नेट सेल्स अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी, बरोबर.
बरोबर. ॲव्हरेज इन्व्हेंटरी मीन्स जे काही स्टॉक असतो, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक भागीला 2 या पद्धतीने ॲव्हरेज इन्व्हेंटरी आपण हा पाहत असतो, करत असतो. त्यानंतर डेटर्स टर्नओव्हर रेशो, या ठिकाणी नेट क्रेडिट सेल्स आणि ॲव्हरेज ट्रेड डेटर्स. ॲव्हरेज ट्रेड डेटर्स म्हणजेच की ओपनिंग डेटर्स आणि क्लोजिंग डेटर्स भागीला 2 हे केल्यानंतर आपल्याला ॲव्हरेज ट्रेड डेटर्स हे मिळत असतं. तिसरा जो रेशोचा प्रकार आहे आपला क्रेडिटर्स पेएबल टर्नओव्हर रेशो किंवा क्रेडिटर्स व्हेल्युसिटी. याचा फॉर्म्युला आहे नेट क्रेडिट परचेसेस अपॉन ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटर्स. आता या ठिकाणी नेट क्रेडिट परचेसेस घेतल्यानंतर ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटर्स म्हणजेच ओपनिंग क्रेडिटर्स अँड क्लोजिंग क्रेडिटर्स भागीला 2 करून आपल्याला ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटर्स हे मिळायला भेटतं. त्यानंतर वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो नेट सेल्स अपॉन वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटल कसं करणार, तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी म्हणून आपल्याला वर्किंग कॅपिटल हे मिळून जाईल. त्यानंतर 5 नंबरचा जो रेशो आहे शेवटचा फिक्स कॅपिटल टर्नओव्हर रेशो, त्याला नेट सेल्स अपॉन फिक्स असेट. पूर्णपणे नेट सेल्स मीन्स तुमचं जे टोटल सेल्स मायनस सेल्स रिटर्न या पद्धतीने आपण नेट सेल्स हे काढू शकतो. फिक्स असेट्स, या ठिकाणी सर्व कंपनीच्या फिक्स असेटची टोटल असेल आणि त्याचं गुणोत्तर आपल्याला बघायला निघेल. त्यानंतर करंट असेट टर्नओव्हर रेशो, या ठिकाणी करंट असेट्स ज्या सर्व करंट असेट्स आहेत त्याचं नेट सेल्स हे काय गुणोत्तर हे त्या पद्धतीने या रेशोनुसार आपण काढू शकतो. त्यानंतर टर्नओव्हर रेशोचं आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. इन्व्हेंटरी स्टॉक टर्नओव्हर रेशो याचं एक एक्झाम्पल आपण आज घेऊ. तर एक्झाम्पल बघा, फ्रॉम द फॉलोइंग कॅल्क्युलेट स्टॉक टर्नओव्हर रेशो. त्यामध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 20,000चा, परचेसेस 10,000चा, क्लोजिंग स्टॉक दिले 25,000चा, ग्रॉस सेल दिले 2,30,000, सेल्स रिटर्न दिलेले 20,000 या पद्धतीने. तर आपण स्टॉक टर्नओव्हर रेशो काढतो तर नेट सेल्स अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी हे या पद्धतीने आपण जात असतो. मग यामध्ये बघा नेट सेल्स, आता ग्रॉस सेल दिलेली त्यांनी 2,30,000, सेल्स रिटर्न आहे 20,000, म्हणून त्याच्यातून मायनस करू आपण 20,000, मग असे 2,10,000 रुपये आले. त्यानंतर आपण ॲव्हरेज इन्व्हेंटरी पाहणार आहोत. तर ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हे जर प्लस केले तर 45,000 रुपये येतात आणि भागीला 2 केले म्हणजेच ॲव्हरेज स्टॉक किंवा ॲव्हरेज इन्व्हेंटरी येईल ती आली 22,500 आणि यांचं आपण या पद्धतीने भागाकार करून 9.33 टाइम्स या पद्धतीने हे गुणोत्तर आलेलं आहे. त्यानंतर दुसरा रेशो बघणार आहोत आपण डेटर्स टर्नओव्हर रेशो. याचं एक एक्झाम्पल बघू आपण. फ्रॉम द कॅल्क्युलेट फ्रॉम डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिट सेल्स 75,000 दिले, सेल्स रिटर्न 5,000 दिले, ओपनिंग डेटर्स 10,000, क्लोजिंग डेटर्स हे दिलेले आहे 15,000. तर आपल्या फॉर्म्युलामध्ये आपण फिक्स करू ते डेटर्स टर्नओव्हर रेशो. याचा फॉर्म्युला आहे नेट क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज ट्रेड डेटर्स. आता यामध्ये बघा नेट क्रेडिट सेल्स बघा, क्रेडिट सेल दिली 75,000, त्याच्यामध्ये सेल्स रिटर्न मायनस केले आपण 5,000चं, मग 70,000 रुपये त्या ठिकाणी नेट क्रेडिट सेल्स आलेले आहे. त्यानंतर ॲव्हरेज डेटर्स करणार आहोत आपण. तर बघा 10,000 आणि 15,000 25,000च्या निम्मे 12,500 या पद्धतीने येतात आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपण 5.6 या पद्धतीने घेतलेले आहे. त्यानंतर क्रेडिट पेएबल्स टर्नओव्हर रेशो, ह्यामध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. क्रेडिट परचेसेस 1,00,000 रुपये दिले, ओपनिंग क्रेडिटर्स दिलेले 30,000, बिल्स पेएबल 7,000, क्लोजिंग क्रेडिटर्स 15,000 आणि क्लोजिंग बिल्स पेएबल 8,000. तर त्याचा फॉर्म्युला पाहितला तर क्रेडिट टर्नओव्हर रेशो बरोबर नेट क्रेडिट परचेसेस अपॉन ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटर्स. आता नेट क्रेडिट परचेसेस बघा किती दिलेले 1,00,000 रुपये दिलेले आहे आणि ॲव्हरेज जर करायला घेणार आपण क्रेडिटर तर त्या ठिकाणी बिल्स पेएबलसुद्धा आपल्याला ॲड करावं लागेल. मग बघा 30,000, 15,000, त्यानंतर 7,000, 8,000 असं टोटल केलं तर तुमचं 60,000 येतं आणि त्या पद्धतीने 30,000 या ठिकाणी ॲव्हरेज क्रेडिटर आपण टाकलेलं आहे आणि त्याचं गुणोत्तर आलेलं आहे किंवा रेशो आलेलं आहे 3.33 टाइम्स. त्यानंतर फोर्थ रेशो आपण वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो याचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. तर यामध्ये बघा नेट सेल्स दिलेले 1,00,000, करंट असेट 3,00,000 आणि करंट लायबिलिटी 1,00,000. आता वर्किंग कॅपिटल आपल्याला सर्च करायचं आहे तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी या पद्धतीने आपण जात असतो. त्यामध्ये 2,00,000 रुपये काय येणार आहे आपलं
वर्किंग कॅपिटल आणि नेट सेल्स दिलेली आहे 1,00,000 रुपये डायरेक्टली. तर त्याचं फॉर्म्युलामध्ये आपण इन्सर्ट करणार तर त्यावेळेस वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो, नेट सेल्स 1,00,000 रुपये, वर्किंग कॅपिटल आहे 2,00,000 रुपये आणि ते गुणोत्तर केल्यानंतर आपल्याला 5 टाइम्स अशा पद्धतीने रेशोज हा मिळत असतो. या प्रकारातला फिक्स कॅपिटल टर्नओव्हर रेशो हा पाहणार. याचंसुद्धा आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. ते एक्झाम्पल बघा. नेट सेल्स दिलेली तुमची 5,00,000 रुपये, टोटल फिक्स कॅपिटल दिलं आहे 6,50,000 आणि डेप्रिशिएशन 50,000 या पद्धतीने दिलेले आहे. तर नेट सेल्स आपल्या 5,00,000 आपण मानू. त्यानंतर टोटल फिक्स ॲसेटमधून 50,000चं डेप्रिशिएशन आपण लेस करू म्हणजे 6,00,000 रुपये ते मानणार आहोत. याचा जो फॉर्म्युला आहे तो या पद्धतीने बघा. फिक्स कॅपिटल टर्नओव्हर रेशो, नेट सेल्स अपॉन फिक्स ॲसेट. नेट सेल्स 5,00,000ची दिलेली आहे आणि फिक्स कॅपिटल जे काही टोटल फिक्स ॲसेट्स होते 6,50,000, त्याच्यातून आपण 50,000 लेस केले आणि त्यापासून 6,00,000 रुपये आले आणि त्यापासून जे गुणोत्तर आलेलं आहे, रेशोज आलेला आहे 0.83 टाइम्स या पद्धतीने. त्यानंतर या स्टॉक टर्नओव्हर रेशो, याचा टर्नओव्हर रेशोमधला शेवटचा प्रकार म्हणजे करंट असेट्स टर्नओव्हर रेशो. आता या ठिकाणी करंट असेट्स आपल्याला बघायचे. नेट सेल्स दिलेली 1,00,000 आणि करंट असेट 3,00,000 रुपये दिलेले. त्याच्या फॉर्म्युलामध्ये जर आपण इन्सर्ट करणार तर बघा, करंट असेट टर्नओव्हर रेशो, नेट सेल्स येणार 1,00,000 रुपये, करंट असेट्स येईल 3,00,000 आणि 0.3333 या पद्धतीने टाइम्समध्ये हा रेशो कॅल्क्युलेट होतो. त्यानंतर हा प्रकार करंट टर्नओव्हर रेशो किंवा ॲक्टिव्हिटी रेशो, परफॉर्मन्स रेशो, टर्नओव्हर रेशो हे सर्व आपण या पद्धतीने समजून घेतलेले आहेत. आता पुढचा भाग आहे आपला सॉलन्सी रेशो. सॉलन्सी रेशो म्हणजेच काय की ती कंपनी किती सॉलन्सी आहे, म्हणजे तिच्याकडे तिच्या लायबिलिटीपेक्षा असेट्स किती जास्त आहेत ते गुणोत्तर पाहणं म्हणजेच सॉलन्सी रेशो. म्हणजे सॉलन्सी कंडिशन किती आहे. ज्या व्यक्तीकडे आपल्याला असेट्स ह्या लायबिलिटीपेक्षा जास्त मिळतात तेव्हा सॉलन्सी ही असते आणि याच्या विरुद्ध म्हणजे अपोजिट साईडला म्हणजेच असेट कमी आणि लायबिलिटी जास्त असेल तर त्यावेळा इनसॉलन्सी कंडिशन येत असते. त्यामुळे दिवाळखोरी वगैरे आपण पाहतो आणि त्यामुळे व्यवसाय संस्थेमध्ये किती सॉलन्सीचा रेशो आहे त्या पद्धतीने आपण त्यांना प्रेफरन्स शेअर्स आपण त्यांचे घेतो किंवा डिबेंचर्स घेतो किंवा त्यांना लोन प्रोव्हाइड करतो. क्रेडिटर्स क्रेडिट फॅसिलिटी देतात किंवा बँकिंग इन्स्टिट्यूट किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट हे जेव्हा लोन प्रोव्हाइड करतात तर त्यावेळेस या सॉलन्सी रेशोचा मोठ्या प्रमाणात वापर हा होत असतो. तर सॉलन्सी रेशोमध्ये कोणकोणते रेशो येतात ते आपण आता पाहणार आहोत. सॉलन्सी रेफर टू द लॉंग टर्म फायनान्शियल साऊंडनेस ऑफ अ फर्म. सॉलन्सी कॅन बी जज्ड बाय रेफरिंग टू द कॅपिटल स्ट्रक्चर. आता यामध्ये पहिला रेशो बघू आपण, डेब्ट्स इक्विटी रेशो. आता याचा डेब्ट्स इक्विटी रेशो मेजर द रिलेशनशिप बिटवीन लॉंग टर्म डेब्ट्स अँड शेअर्स होल्डर फंड. तर या ठिकाणी शेअर्स होल्डर फंड्समध्ये आपल्याला किती लॉंग टर्म डेब्ट्स आहे म्हणजे किती फंडिंग आहे त्यानुसार आपल्याला शेअर्स होल्डरचं या ठिकाणी व्हॅल्युएशन्स करता येतं. त्यानंतर दुसरा रेशोचा प्रकार आहे सॉलन्सीमधला डेब्ट्स टू कॅपिटल रेशो किंवा डेब्ट्स टू टोटल फंड रेशो. डेब्ट्स टू टोटल फंड रेशो मेजर द रिलेशनशिप बिटवीन लॉंग टर्म डेब्ट्स अँड टोटल फंड ऑर टोटल कॅपिटल एम्प्लॉईड. तिसरा प्रकार आहे आपला कॅपिटल गेअरिंग रेशो. तर या रेशोमध्ये कॅपिटल गेअरिंग रेशो मेजर द रिलेशनशिप बिटवीन फिक्स कॉस्ट कॅरिंग कॅपिटल्स अँड लॉंग टर्म फंड्स. त्यानंतर पुढचा रेशोचा प्रकार आहे सॉलन्सीमधला प्रोप्रायटरी रेशो ऑर इक्विटी रेशो. यामध्ये प्रोप्रायटरी रेशो मेजर्स रिलेशनशिप बिटवीन शेअर्स होल्डर फंड्स अँड टोटल टँजिबल असेट यामध्ये येतात. तर यांचे फॉर्म्युलेज आपण बघू. सॉलन्सी रेशोच्या अंतर्गत पहिला जो रेशो असतो त्याला डेब्ट इक्विटी रेशो असं म्हणतात आणि लॉंग टर्म डेब्ट्स अपॉन शेअर्स होल्डर्स फंड ऑर इक्विटी या पद्धतीचा याचा फॉर्म्युला आहे. दुसरा जो रेशो आहे आपला डेब्ट्स टू कॅपिटल रेशो, त्याला लॉंग टर्म डेब्ट्स प्लस करंट लायबिलिटी टोटल अपॉन टोटल असेट प्लस कॅपिटल एम्प्लॉईड या पद्धतीचा फॉर्म्युला आहे. तिसरा रेशो कॅपिटल गेअरिंग रेशो. यामध्ये फिक्स इंटरेस्ट कॅपिटल प्लस फिक्स डिव्हिडंड कॅपिटल अपॉन लॉंग टर्म फंड्स प्लस कॅपिटल एम्प्लॉईड या पद्धतीचं फॉर्म्युला आहे. त्यानंतर फोर्थ प्रोप्रायटरी रेशो ऑर इक्विटी रेशो. याच्यामध्ये शेअर्स होल्डर्स फंड
अपॉन टोटल टँजिबल असेट या पद्धतीचं आहे. तर या पद्धतीने हे रेशोचे प्रकार आहेत आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी त्याचे एक्झाम्पल पुढच्या सिरीजमध्ये घेऊ. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर बघू की आपण सॉलन्सी रेशो पाहिलेत, नंतर टर्नओव्हर रेशो, त्यालाच ॲक्टिव्हिटी रेशो किंवा परफॉर्मन्स रेशो असं म्हणतात आणि या पद्धतीने आपण त्याचे काही एक्झाम्पलसुद्धा घेतलेले आहेत. जर आपण या रेशो ॲनालिसिसचं पाहिलं तर फॉर्म्युले आले म्हणजे सर्व रेशो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे, मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये अजून या सॉलन्सी रेशोचे जे काही प्रकार होते ते आणि या पद्धतीने या ठिकाणी आपण थांबूयात. पुढील लेक्चरमध्ये आपण हे सर्व रेशो अजून कवर करू. तुर्तास धन्यवाद.